नमस्कार. आज आपण एका अगदी मूलभूत विचारावर बोलणार आहोत, जो आपण नेहमी ऐकतो. शहाणपण पैसाने विकत घेता येत नाही. ह्यावर जरा सविस्तर चर्चा करूया आणि ह्यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या विश्लेषणाचा. त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आपण आज समजून घेऊ. पण सुरुवात करताना एक प्रश्न येतो मनात. आपल्या समाजात पैसा आणि यश यांना इतकं जोडलं जातं. जणू काही पैसा आला की सगळं मिळालं. मान, समाधान, अगदी शहाणपण सुद्धा. असं का वाटतं? म्हणजे पैसा मिळवणंच ध्येय आहे का? चला याचा जरा विचार करूया. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथेच म्हणजे सुरुवातीलाच विद्यानंद एक गोष्ट स्पष्ट करतात. पैसा आणि शहाणपण या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. पैसा लागतो नक्कीच, भौतिक सुखसोयी मिळतात, चांगली लाईफस्टाईल मिळते, साधनं मिळतात, ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी. अच्छा, म्हणजे वस्तू सुविधा वगैरे त्यारे देऊ शकतो, पण ती वापरायची कशी, कधी, हे शहाणपण ठरवतं. उदाहरणार्थ पैसा असेल तर जगातलं भारी म्युझिक सिस्टम घेता येईल. हो, पण संगीतातला आनंद घ्यायला जी रसिकता लागते ती थोडीच पैशाने येणार. अगदी बरोबर उदाहरण आहे. आणि विद्यानंद पुढे सांगतात की हे शहाणपण येतं कुठून? तर ते येतं अनुभवातून आणि खऱ्या अर्थाने घेतलेल्या शिक्षणातून. नुसत्या पदव्या मिळवून नाही किंवा फक्त माहिती गोळा करून नाही. एखाद्याकडे खूप पैसा असेल पण त्याने आयुष्यात काही अनुभवलं नसेल, त्यावर विचार केला नसेल, लोकांच्या वागण्यातून स्वतःच्या चुकांमधून शिकला नसेल, तर तो माणूस काय करेल? पैशाच्या धुंदीत चुकीचे निर्णय घेईल. बरोबर. पण मग एक प्रश्न येतो. आपण म्हणतो अनुभवातून शहाणपण मिळतं, पण सगळेच अनुभव शहाणपण देतात का? काही अनुभवांनी तर माणूस जास्त कटू होतो, जास्त संशयी बनतो. मग नक्की कोणत्या प्रकारचा अनुभव महत्वाचा, किंवा त्या अनुभवाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय म्हणतात विद्यानंद ह्यावर? नाही, बरोबर आहे तुमचा प्रश्न. विद्यानंद ह्यांच्या म्हणण्यानुसार फक्त अनुभव येणं महत्वाचं नाही, तर त्या अनुभवावर आपण काय विचार करतो, म्हणजे चिंतन करतो, ते महत्वाचं आहे. काय घडलं, का घडलं, त्यातून काय शिकलो, पुढच्या वेळी काय वेगळं करता येईल, ह्या विचारातून शहाणपण वाढतं. कटू अनुभवातून सुद्धा शहाणपण येऊ शकतं. पण कसं? जर त्याकडे आपण तटस्थपणे पाहिलं, कारणं समजून घेतली. जर फक्त कटुता मनात ठेवली तर मग शहाणपणाऐवजी नकारात्मकताच वाढेल. अच्छा. त्यामुळे अनुभवाचं विश्लेषण आणि त्यातून बोध घेणं ही वृत्ती महत्वाची आहे. आणि शिक्षणाबद्दल काय? म्हणजे पैसा असेल तर चांगल्या कॉलेजात जाता येतं, महागडी पुस्तकं घेता येतात. मग शिक्षणातून मिळणारं ज्ञान आणि शहाणपण ह्यात नेमका काय फरक आहे? शिक्षण आपल्याला माहिती देतं, ज्ञान देतं. नक्कीच. विचार करायची क्षमता वाढायला मदत होते. पण विद्यानंद यांच्या मते ज्ञान म्हणजे काय? तर माहितीचा साठा, इन्फॉर्मेशन. आणि शहाणपण म्हणजे? त्या ज्ञानाचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य कारणासाठी वापर करण्याची क्षमता. ज्ञानाला जेव्हा अनुभवाची, मूल्यांची आणि विवेकाची जोड मिळते ना, तेव्हा त्याचं शहाणपणात रूपांतर होतं. विचार करा, एखाद्यानं इकॉनॉमिक्सची सगळी पुस्तकं वाचली, हो, पण शेअर बाजारात पैसे लावताना तो लोभाला बळी पडला किंवा भावनेच्या भरात निर्णय घेतला, तर त्याचं पुस्तकी ज्ञान काय कामाचं? नाही वाचू शकणार ते त्याला. तिथे शहाणपण लागतं, म्हणजे प्रॅक्टिकल विस्डम, आत्मनियंत्रण लागतं. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ज्ञान हे रॉ मटेरियल आहे आणि शहाणपण हे फिनिश्ड प्रॉडक्ट, जे आयुष्यात उपयोगी पडतं. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यानंद शहाणपण पैशापेक्षा श्रेष्ठ का मानतात? काही ठोस कारणं दिली आहेत त्यांनी. हो, दिली आहेत, आणि ती खूप महत्वाची आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गेलेला पैसा परत मिळू शकतो. कष्ट करून, डोकं वापरून, नशिबानं साथ दिली तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. हो, पाहतो आपण अशी उदाहरणं. हो ना, शून्यातून पुन्हा यशस्वी झालेले लोक असतात. पण जर शहाणपणाच गेला तर, म्हणजे विवेकच नष्ट झाला तर काय होईल? माणूस अविचारी निर्णय घेईल, व्यसनं लागतील, नाती तोडेल, आरोग्याकडे दुर्लक्ष करेल. अशावेळी पैसा असून काय उपयोग? उलट तो जास्त नुकसान करेल. म्हणून शहाणपण गमावणं हे पैसा गमावण्यापेक्षा कितीतरी जास्त धोकादायक आहे. खरंय, हे खूप विचार करण्यासारखं आहे. म्हणजे पैसा जाणं हे बाहेरचं नुकसान झालं, पण शहाणपण गमावणं म्हणजे आतून पोखरलं जाणं. आपण पाहतो कधी कधी लॉटरी लागली किंवा वारसा हक्काने खूप पैसे आले, पण ते सांभाळायचं शहाणपण नसलं तर? आले तसे पैसे जातात. कधी कधी तर माणूस आधीपेक्षा वाईट स्थितीत जातो. अगदी तुमच्या बोलण्याने पहिल्या मुद्द्यालाच पुष्टी मिळते.
दुसरा मुद्दा विद्यानंद मांडतात तो मान सन्मानाचा. पैशामुळे काय होतं? समाजात तात्पुरता मान मिळतो. लोक तुमच्या पैशाकडे बघून आदराने वागतात, होजी होजी करतात. पण हा मान खरा असतो का? नाही. तो त्या व्यक्तीला नसतो, तिच्या पैशाला असतो. पैसा गेला की हा मान पण जातो. याउलट जो शहाणा माणूस असतो त्याला मिळणारा आदर तो त्याच्या ज्ञानामुळे, अनुभवामुळे, समजूतदारपणामुळे मिळतो. तो सल्ला देतो, योग्य मार्गदर्शन करतो म्हणून मिळतो. हा आदर खरा असतो आणि टिकाऊ असतो. लोक अशा माणसाकडे मदतीसाठी जातात, त्याच्या शब्दाला किंमत देतात. हे निरीक्षण अगदी पटतंय. पण आजकाल कसं आहे, सोशल मीडियामुळे किंवा दिखाव्यामुळे पैशातून मिळणारा जो प्रभाव असतो, ते स्टेटस, ते जास्त महत्वाचं वाटतं लोकांना. हा वरवरचा मान असला तरी त्यामुळे संधी मिळतात हेही दिसतं. मग ह्या वास्तवाकडे कसं बघायचं? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आजच्या जगात पैशाचा प्रभाव आणि त्यामुळे मिळणाऱ्या संधी नाकारता येत नाहीत. पण विद्यानंद यांच्या विश्लेषणाचा रोख आहे तो त्या मान सन्मानाच्या क्वालिटीवर आणि टिकाऊपणावर. पैशाने मिळणारा मान व्यवहारात उपयोगी पडू शकेलही, पण तो क्षणोभंगूर असतो. त्यात एक पोकळपणा असतो. जेव्हा खरी कसोटीची वेळ येते ना, जेव्हा योग्य निर्णयाची किंवा नैतिक आधाराची गरज असते, तेव्हा लोक शहाण्या माणसाकडेच बघतात. पैशाने विकत घेतलेला मान तुम्हाला गर्दीत उभं करेल, पण शहाणपणामुळे मिळालेला आदर तुम्हाला लोकांच्या मनात स्थान देतो. हा फरक आहे. बरोबर. म्हणजे एक मान खरेदी केलेला असतो, दुसरा कमावलेला. छान. आणि तिसरा मुद्दा कोणता? तिसरा मुद्दा असा आहे, आणि तो आधीच्या मुद्द्यांशी जोडलेला आहे, की शहाणपण आपल्याला पैसाचा योग्य वापर करायला शिकवतं. नुसता पैसा असून काय उपयोग? तो कुठे लावायचा, कसा वापरायचा, किती वापरायचा हे कळायला हवं. शहाणा माणूस काय करतो? अनावश्यक खर्च टाळतो, विचार करून गुंतवणूक करतो, भविष्यासाठी तरतूद करतो आणि फक्त स्वतःपुरता विचार नाही करत, समाजासाठीही पैशाचा चांगला उपयोग कसा होईल हे बघतो. दान कुठे करावं, कसं करावं हेही शहाणपणच ठरवतं. याउलट जर शहाणपण नसेल तर पैसा व्यसनात, दिखाव्यात, चुकीच्या योजनांमध्ये वाया जातो. ह्याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे शहाणा माणूस पैशाकडे वेगळ्या दृष्टीनं कसा पाहतो? तो कंजूस असतो असं म्हणायचंय का? नाही, अजिबात नाही. कंजूस नाही. शहाणा माणूस विवेकी असतो. त्याला पैशाचं महत्त्व कळतं, पण तो पैशाला सगळं काही मानत नाही. तो गरज आणि हाऊस यातला फरक ओळखतो. समजा 2 व्यक्ती आहेत, दोघांकडे सारखाच पैसा आहे. एक जण लगेच महागडी गाडी घेईल, स्टेटस सिम्बॉल म्हणून. हो. दुसरी व्यक्ती विचार करेल, मला खरंच गाडीची गरज आहे का? कोणती गाडी माझ्या गरजा भागवेल? ती परवडेल का? कदाचित ती व्यक्ती तो पैसा चांगल्या हेल्थ इन्शुरन्समध्ये लावेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवेल. अच्छा, येथे शहाणपण म्हणजे फक्त बचत करणं नाही, तर पैशाचा वापर आपल्या खऱ्या गरजांशी, आपल्या ध्येयांशी जोडणं. तो पैशाचा गुलाम नसतो, मालक असतो. उत्तम उदाहरण. आणि यावरूनच विद्यानंद यांच्या त्या प्रसिद्ध विचाराकडे येतो आपण. खरी संपत्ती कुठे असते? बँकेतल्या आकड्यांमध्ये की माणसाच्या मनात आणि वागण्यात? अगदी. विद्यानंद म्हणतात, सोनं नाणं बँकेत जमा होतं, पण शहाणपण माणसाच्या मनात आणि वर्तनात जमा होतं. पैसा माणसाला बाहेरून श्रीमंत दाखवतो, महागडे कपडे, मोठी घरं, गाड्या. पण शहाणपण माणसाला आतून श्रीमंत बनवतं. म्हणजे काय? तर त्याची विचार करण्याची पद्धत सुधारते, तो छोट्या गोष्टीत आनंद शोधतो, कठीण परिस्थितीतही शांत राहतो, त्याचे निर्णय जास्त बॅलन्स्ड असतात. ही झाली आंतरिक श्रीमंती. ती पैशावर अवलंबून नसते. याचा अर्थ असा की खरी श्रीमंती ही आपल्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आहे. कमी पैसातही माणूस समाधानी, आनंदी असू शकतो जर त्याच्याकडे शहाणपण असेल, कारण त्याचे व्हॅल्यूज फक्त भौतिक गोष्टींपुरत्या नसतात. नक्कीच. आणि ही जी आतली श्रीमंती आहे ना, ती जास्त स्थिर असते, टिकाऊ असते. बाहेरची श्रीमंती आज आहे, उद्या नसेल, पण मनातलं शहाणपण, त्यातून आलेलं समाधान, ते सहजासहजी जात नाही. म्हणूनच विद्यानंद ह्या निष्कर्षावर येतात की शहाणपण हे आयुष्याचं खरं भांडवल आहे. पैसा हे एक साधन आहे, गरजेचं साधन आहे, पण ते साध्य नाही. खरं साध्य काय? तर जास्त शहाणं, समजूतदार आणि संतुलित आयुष्य जगणं. आपण विद्यानंद यांच्या विश्लेषणातून पैसा आणि शहाणपण ह्यांच्या नात्याचे बरेच पैलू पाहिले. त्यांनी मांडलेले मुद्दे खरंच विचार करायला लावणारे आहेत, विशेषतः आजच्या जगात जिथे यशाची व्याख्याच पैशाभोवती फिरते. मग ह्या सगळ्या चर्चेचा
सारांश काय म्हणता येईल? या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपण मुख्य मुद्दे पुन्हा एकदा बघूया का थोडक्यात. पहिलं, शहाणपण हे अनुभवावर केलेल्या चिंतनातून आणि खऱ्या शिक्षणातून मिळतं, पैशाने नाही मिळत. दुसरं, पैसा गेला तर परत मिळवता येतो, पण शहाणपण गमावलं तर आयुष्याचा आधारच जातो. तो धोका खूप मोठा आहे. तिसरं, पैशामुळे मिळणारा मान हा वरवरचा असतो, तात्पुरता. शहाणपणामुळे मिळणारा आदर खरा आणि कायमचा असतो. चौथं, शहाणपण आपल्याला पैशाचं मोल आणि त्याचा योग्य वापर शिकवतं. त्यामुळे पैसा असूनही तो वाया जात नाही. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा की खरी संपत्ती ही बँकेतल्या पैशात किंवा वस्तूंमध्ये नाही, तर माणसाच्या मनात, त्याच्या विचारात आणि वागणुकीत असते. जसं विद्यानंद म्हणाले, सोनं नाणं बँकेत, पण शहाणपण मनात आणि वर्तनात जमा होतं. अगदी. आणि म्हणूनच त्यांचं ते शेवटचं वाक्य, शहाणपण हे आयुष्याचं खरं भांडवल आहे, हे फक्त एक स्लोगन नाहीये. तो आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की आपण काय मिळवतो ह्यापेक्षा आपण काय बनतो हे महत्वाचं आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा आजच्या जगात, जिथे सतत धावपळ आहे, स्पर्धा आहे, तिथे काय अर्थ लावायचा, हे विचार आपल्याला कुठे थांबायला लावतात. यश म्हणजे नक्की काय? आपण कशाला महत्त्व द्यायला हवं? फक्त पैसा जमा करण्याला की अधिक शहाणं होण्याला? हा एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि तो आपल्याला कदाचित एका वेगळ्या विचाराकडे नेतो. आपण पाहिलं की अनुभवातून शहाणपण येतं आणि शहाणा माणूस आतून श्रीमंत असतो. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की खऱ्या अर्थाने शहाणपणाने श्रीमंत होण्यासाठी असे कोणते अनुभव आहेत जे प्रत्येकाने जाणीवपूर्वक घ्यायला हवेत? केवळ पैसा कमवण्याच्या अनुभवापलीकडे जाऊन कोणते अनुभव आपल्याला अधिक समजूतदार, अधिक विवेकी बनवतील, खऱ्या अर्थाने समृद्ध करतील, ह्यावर प्रत्येकानं विचार करायला नक्कीच जागा आहे.